विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे. त्या 30 प्रश्नसंचांपैकी आजचा जो आहे तो 12वा प्रश्नसंच आहे. चला तर मित्रांनो 12व्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचे सर्वात पहिले अधिकृत राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोणी कार्यभार सांभाळला होता? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, श्री प्रकाश हे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याचे पहिले अधिकृत राज्यपाल बनले. महाराष्ट्र राज्याचे पहिले अधिकृत राज्यपाल कोण बनले मित्रांनो? श्री प्रकाश. कार्यकाळ कोणता होता मित्रांनो? 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्यावेळेस बनले. ते 1956 ते 1962 या कालावधीत मुंबई राज्याचे आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. मित्रांनो, कार्यकाळ विचारला जाऊ शकते. कार्यकाळ आहे 1956 ते 1962. त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून ओळखल्या जातात. मित्रांनो, परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे पहिले कोण, राजकीय नेते, त्यानंतर इतिहासामधील पहिल्या घटना या घटकावर खूप वेळा प्रश्न विचारले जाते. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये आणखी एक पॉईंट नोट करा मित्रांनो, की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण या घटकावर खूप वेळा प्रश्न विचारला जातो. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, श्री प्रकाश. श्री प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, आपली 30 प्रश्नसंचांपैकी आजचा हा 12वा प्रश्नसंच आहे. या अगोदरचे 11 प्रश्नसंच बघण्यासाठी आपली शाळा जीकेला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच तलाठी भरतीची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल देखील सुरू आहे, ते देखील जॉईन करा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील सर्व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशाची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, की भारतातील सर्व बँकांवर म्हणजे नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही देशाची सर्वोच्च मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे की RBIची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935ला झाली. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. यामध्ये आणखी एक पॉईंट नोट करा, की RBIची देशातील चलन छपाई आणि पतनियंत्रणाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँक आहे आणि बँकांची बँक म्हणून RBIला संपूर्ण वित्तीय व्यवस्थेवर कायदेशीर नियंत्रणाचे अधिकार बहाल केले आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, भारतीय रिझर्व्ह बँक. हिलाच मध्यवर्ती बँक म्हणून देखील ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आज आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत मित्रांनो. तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप आभार मित्रांनो. त्यासोबतच मी तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रॉमिस केले होते की या सिरीजसोबतच एक सप्लिमेंटरी सिरीज देखील मी सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, मी मराठी या विषयाची सप्लिमेंटरी सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये कोणकोणते विषय राहणार आणि त्यांचे सविस्तर PYQ कोणकोणत्या पद्धतीनं राहणार याचा मी व्हिडिओ मित्रांनो मात्र 2 दिवसामध्येच अपलोड करत आहोत. तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल मित्रांनो, तर आत्ताच जॉईन करून घ्या. त्यावर मी याची अपडेट लवकरात लवकर टाकेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या समृद्ध वन्यजीव वारशांचे प्रतीक असणारा अधिकृत राज्य प्राणी कोणता आहे? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल, राज्य प्राणी, राज्य वृक्ष अशा प्रकारचे प्रश्न तलाठी भरतीमध्ये सोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये पेपरमध्ये विचारले जाते. यामध्ये लक्षात ठेवा, शेखरू ही भीमाशंकर जंगलात आढळणारी मोठी देणगी खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्यासोबतच भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे प्रामुख्याने शेखरूंच्या संवर्धनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे आणि हा प्राणी अतिशय लाजाळू असून तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब उड्या मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे की तलाठी भरती परीक्षेत महाराष्ट्राच्या राज्यचिन्हावर जसं फूल, प्राणी सतत थेट प्रश्न विचारले जाते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, शेखरू. पर्याय क्रमांक सी, शेखरू म्हणजेच मोठी खार.
प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे सर्वात पहिले शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की महाराष्ट्रातील प्रथम, भारतातील प्रथम अशा घटकावर खूप वेळा राजकीय क्षेत्रात, ऐतिहासिक क्षेत्रात, भौगोलिक क्षेत्रात प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये लक्षात ठेवा, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट शिक्षण मंत्री होते. सोबत त्यांचा जन्म जो आहे तो 11 नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात आपण अधिकृतपणे राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न येते मित्रांनो, तर 11 नोव्हेंबर. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो देशात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC आणि IIT ची पायाभरणी झाली आहे. यांच्याच कार्यकाळामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच काय, तर UGC आणि IIT ची पायाभरणी यांच्याच कार्यकाळामध्ये झाली होती. कोणाच्या? मौलाना अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळामध्ये. नंतर सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री, तर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते. मित्रांनो, पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनाच आपण लोहपुरुष म्हणतो. आणि पहिले कायदेमंत्री होते BR आंबेडकर, ज्यांनी घटना लिहिली मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मौलाना अब्दुल कलाम आझाद. पर्याय क्रमांक ब, मौलाना अब्दुल कलाम आझाद. मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. सोबत एक लाईक देखील करा. आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये स्टडी करत असाल तर तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून सोबत तुमचा अभ्यास जास्त होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, लांबीचा आणि विस्तीर्ण खोऱ्याचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती आहे? प्रश्न मित्रांनो खूप वेळा फिरून विचारला जातो. तर यामध्ये लक्षात ठेवा, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर झाला. सोबतच गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर असून तिने राज्याचे जवळपास 49% क्षेत्र व्यापलेले आहे खोऱ्याचे. तर तिच्या प्रचंड विस्तारामुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे तिला दक्षिण गंगा किंवाच रुद्रगंगा असे देखील संबोधले जाते. ही नदी महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मार्गाने वाहत बंगालच्या उपसागराला मिळते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, गोदावरी नदी. पर्याय क्रमांक सी, गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, भारतीय संविधानाची निर्मिती करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण आहेत? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे की संविधानाचे शिल्पकार असे कोण म्हटलेले आहे आणि संविधानाची निर्मिती कोण केली असे देखील म्हटले आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यासोबतच त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधानाचे जनक आणि आधुनिक मनू असे आदरपूर्वक संबोधले जाते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अधिकृत स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्त होते. मित्रांनो, प्रश्नामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला जेव्हा पेपरमध्ये. आता तुम्हाला काही नाही वाटेल, परंतु जेव्हा पेपरला जासाल तेव्हा पेपरमध्ये तुम्हाला यामध्येच खूप जास्त कन्फ्युजन होते की घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे. खूप वेळा तुम्ही असे करून येता मित्रांनो, घटना BR आंबेडकरने लिहिली म्हणूनच घटना समितीचे अध्यक्ष BR आंबेडकर करता आणि मसुदा समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद करता. परंतु मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, हे क्रॉस कनेक्शन आहे. नेहमी हे पाठ करत असताना लक्षात ठेवा, घटनेमध्ये आणि मसुदा समितीमध्ये क्रॉस कनेक्शन हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या पाठ राहील की घटना समिती म्हटली तर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समिती म्हटली तर BR आंबेडकर. ठीक आहे मित्रांनो, पुढचा पॉईंट बघूया आपण. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, BR आंबेडकर. पर्याय क्रमांक सी, BR आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार आणि घटनेची निर्मिती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जाते, तर BR आंबेडकर. मित्रांनो, यामध्ये एक पॉईंट आहे शेवटचा, तो फार महत्त्वाचा आहे. तुमच्या बुकमध्ये नोट करून ठेवा की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधानाचा मसुदा अधिकृतरित्या स्वीकृत केला. कधी केला मित्रांनो? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तारीख खूप वेळा विचारली जाऊ शकते, म्हणूनच हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. सोबतच मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशा प्रकारचे प्रश्न समजून येतील. सोबतच तुम्ही जर ग्रुपमध्ये स्टडी करत असाल मित्रांनो तर तेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहे. आणि जर तुम्ही सेपरेट स्टडी करत असाल मित्रांनो तर अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला आणि त्यावर रिव्हिजन देखील करत चला. काही प्रश्न तुम्हाला अडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. मी तुमच्या प्रत्येकच प्रश्नाचे उत्तर देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे, ब्रिटिश राजा जॉर्ज 5
व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईत उभारण्यात आलेले गेटवे ऑफ इंडियाचे स्मारक कोठे आहे? मित्रांनो, मागच्याच क्लासमध्ये आपण या गेटवे ऑफ इंडियाबद्दल माहिती पाहिलेली आहे. कोणाला याचे उत्तर माहिती आहे ते आताच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं मित्रांनो. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, आपण याचे सविस्तर विवेचन बघूया की गेटवे ऑफ इंडिया हे ऐतिहासिक प्रवेशद्वार मुंबईच्या दक्षिण भागात अपोलो बंदर परिसरात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. सोबत 1911 राजा जॉर्ज पाचवा आणि मेरी यांच्या आगमन प्रित्यर्थ हे बांधल्या गेलेले गेट आहे मित्रांनो, ज्याचे बांधकाम सुरू झाले 1911 आणि समाप्त झाले 1924 मित्रांनो, या 2 तारखा लक्षात ठेवा. 1911 सुरुवात आणि 1924 पूर्ण झाले. तर या वास्तूचे मुख्य वास्तुरचनाकार होते प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी जॉर्ज विकेट. हे स्मारक इंडो सार्वजनिक वास्तूंच्या भारतातील एक अत्यंत देखणा व उत्कृष्ट नमुना मानला जातो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये येते. गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये येते. 1911 सुरुवात झाली, 1924 संपूर्ण बांधल्या गेले. ठीक आहे मित्रांनो, पुढचा पॉईंट बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, भाषावार प्रांतरचनेनुसार स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? मित्रांनो, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. हा व्हिडिओ एवढा मोठा पाहणे पेपरच्या टाईमला खरंच शक्य नाही आहे मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल शक्य आहे, इम्पॉसिबल आहे. तुमच्या नोट्सच कामात पडतील, त्यामुळे तुम्ही ते नोट करत चला आणि त्यावर रिव्हिजन देखील करत चला वरच्यावर. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रश्न असा आहे की भाषावार प्रांतरचनेनुसार स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? तर यामध्ये लक्षात ठेवा, 1 मे 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र द्वैभाषिक राज्याचे विभाजन होऊन नवीन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सोबत हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन व जागतिक स्तरावर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन आणि जागतिक स्तरावर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. याच ऐतिहासिक दिवशी देशात गुजरात हे 15वे राज्य तर महाराष्ट्र हे 16वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्र कितवे राज्य? 16वे राज्य. तर गुजरात हे 15वे राज्य म्हणून भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेले राज्य आहे. सोबत नवस्थापित महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा जो मान आहे मित्रांनो, तो यशवंतराव चव्हाण यांना मिळालेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 1 मे 1960. पर्याय क्रमांक सी, 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ठीक आहे मित्रांनो, सोबतच गुजरात राज्याची देखील स्थापना झाली. महाराष्ट्र हा 16व्या क्रमांकाचा राज्य आहे, तर गुजरात हे 15व्या क्रमांकाचे राज्य आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, संविधानाच्या तरतुदीनुसार संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेले लोकसभेचे खासदार होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. संसद या घटकावर आलेला आहे मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयातला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेचे कलम 84B नुसार लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे जे वय आहे ते 25 वर्ष पूर्ण असावे लागते. सोबत संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेले राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे जे किमान वय आहे ते 30 वर्ष असणे बंधनकारक आहे. आणि भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची उदाहरणार्थ ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष असावे लागते. मित्रांनो, ग्रामपंचायतीसाठी सरपंचाचे वय 21 वर्ष असावे लागते किमान. ग्रामपंचायतीचे जे इलेक्शन लढवण्यासाठी किमान वय जे 21 वर्ष असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यासोबतच संविधानातील 61व्या घटनादुरुस्तीनुसार देशात मतदानाचा कायदेशीर अधिकार मिळण्यासाठी किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे लागते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 25 वर्षे. 25 वर्षे म्हणजेच लोकसभेचा खासदार होण्यासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षे असणे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी व भारतातील स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री मानल्या जाणाऱ्या पहिल्या शिक्षिका कोण होत्या? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुलींच्या पहिल्या शाळेत मुख्याध्यापिका देखील होत्या. त्यांचे जे पती आहे महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. प्रश्न फार महत्त्वाचा, यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते मित्रांनो. मुलींची पहिली शाळा कोणत्या दिवशी सुरुवात झाली?
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल 1 जानेवारी 1948 रोजी सुरू झाली. तर त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. महाराष्ट्रात सावित्रीबाई यांचे नाव फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा आपण अधिकृतपणे बालिका दिन म्हणून देखील साजरा करतो. बालिका दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतो मित्रांनो? 3 जानेवारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब सावित्रीबाई फुले. पर्याय क्रमांक ब सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील अफाट प्रगतीमुळे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणते असा प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगळुरू हे भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथे शेकडो बहुराष्ट्रीय IT कंपन्यांची मुख्य कार्यालये असल्यामुळे याला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हटले जाते. का म्हटले जाते मित्रांनो? कारण की तेथे शेकडो कंपन्यांची जे IIT कंपनी आहे तेथे मुख्यालये आहेत, त्यामुळेच त्याला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. तर मूळ सिलिकॉन व्हॅली अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात असून ती तंत्रज्ञानासाठी जगप्रसिद्ध आहे. सोबतच महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई हे शहरे देखील महत्त्वाची IT हब म्हणून वेगाने उदयास आली आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर काय होईल मित्रांनो? पर्याय क्रमांक सी बंगळुरू. पर्याय क्रमांक सी बंगळुरू. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, विदर्भातील हवामान संत्रा पिकासाठी अनुकूल असून महाराष्ट्रातील कोणत्या शहराला संत्र्यांचे शहर म्हटले जाते? तर यामध्ये लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्यातील आणि आपसात च्या परिसरातील अत्यंत चवदार व रसाळ संत्रा जगभर प्रसिद्ध आहे. याच वैशिष्ट्यामुळे नागपूर शहराला अधिकृतरित्या ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते, म्हणजे संत्र्यांचे शहर. तर नागपूर ही महाराष्ट्राची अधिकृत उपराजधानी असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. नागपूरमध्ये मित्रांनो विधिमंडळाचे जे हिवाळी अधिवेशन आहे ते भरत असते. सोबत अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके देखील संत्रा उत्पादनासाठी राज्यात आघाडीवर आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब नागपूर. पर्याय क्रमांक ब नागपूर येथे येते. सोबत 13वा प्रश्न आहे मित्रांनो, वन्यजीव संरक्षण आणि नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करणारा भारताचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? किमान अशा प्रश्नांची उत्तरे तरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. खूप सोपे प्रश्न असतात हे. असे प्रश्न तुमच्यासाठी IMP क्वेश्चन असतात आणि कधीही मार्क मिळवून देणारे प्रश्न असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो यांचे सविस्तर बघूया. भारतीय मोर हा देखणा व डौलदार पक्षी 1 फेब्रुवारी 1963 रोजी भारताचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित झाला. कधी झाला? 1 फेब्रुवारी 1963 पासून भारताचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी कोण आहे? तर मोर आहे. हा पक्षी भारतीय संस्कृती आणि धार्मिक संकल्पनेमध्ये पवित्र व मांगल्याचे प्रतीक मानला जातो. मोर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पूर्णपणे संरक्षित असून त्यांची जी शिकार करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो मित्रांनो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हरियाळ हा पिवळ्या रंगाचे रणकबूतर हा जो महाराष्ट्राच्या राज्याचा अधिकृत राज्यपक्षी म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब मोर. मोर या पक्षाला भारताचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो जर अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या मित्रांनो. ही 30 प्रश्नसंचांची सिरीज मित्रांनो आपली अशीच चालू राहील. सोबतच आपण लवकरच एक मराठी प्रश्नसंच जो या 30 प्रश्नसंचांसोबत सप्लिमेंटरी सिरीज आहे तो सुरू करत आहोत. अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल मित्रांनो तर ते लगेच करून घ्या, कारण की त्यावर आपण प्रत्येक अपडेट शेअर करत असतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्राचे सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर असून त्याची उंची 1646 मीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात येते. त्यानंतर या शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचे डोंगर गाव असून तेथे कळसुबाईची ट्रेकिंगला सुरुवात होते. सोबत अकोले हा अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि निसर्गरम्य डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी अकोले. पर्याय क्रमांक बी अकोले तालुक्यामध्ये कळसुबाई हे शिखर येते. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पंचायत राज व्यवस्थेवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, आणि पंचायत राजवर किमान 1 ते 2 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतातच, त्यामुळे हा पॉईंट नोट करून ठेवा. तर लक्षात ठेवा,
पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पंचायत राज्याची अधिकृत सुरुवात झाली. कधी सुरुवात झाली मित्रांनो? 2 ऑक्टोबर 1959 रोजी. कुठून? राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर राजस्थान हे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे आणि लागू करणारे देशातील प्रथम राज्य. आंध्र प्रदेश हे पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील दुसरे महत्त्वाचे राज्य आणि महाराष्ट्र जे आहे ते मित्रांनो वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार 1 मे 1962 पासून पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्रातील 9वे राज्य बनले. महाराष्ट्रातील 9वे राज्य बनले. पहिल्या क्रमांकाचे आहे राजस्थानमधील नागौर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, राजस्थान. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 आहे. पेशवे काळापासून शैक्षणिक वारसा लाभलेले आणि संस्कृत संपन्न असणारे महाराष्ट्रातील कोणते शहर विद्येचे माहेरघर म्हणून म्हटले जाते? मित्रांनो प्रश्न बघून घ्या. प्रश्न आपण मागच्याच क्लासमध्ये पाहिला, पण प्रश्न बघून घ्या कसा आलेला आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर विद्येचे माहेरघर मानले जाते हा मागच्या क्लासमधील, परंतु एक लाईन आणखी ॲड केलेली आहे. पेशवे काळापासून शैक्षणिक वारसा असलेले लाभलेले सांस्कृतिक संपन्न असणारे. तर मित्रांनो आपण MPSC पॅटर्ननुसार जे झालेले प्रश्न आहेत ते आपण निवडत असतो आणि तेच आपल्या क्लासमध्ये घेत असतो. हा प्रश्न घेण्यामागचं कारण हेच होतं की तुम्हाला ह्या प्रश्न कसा फिरून आलेला आहे ते दाखवणे. बघून घ्या मित्रांनो. प्रश्न तर एवढाच आहे ना, परंतु यामध्ये ही लाईन आणखी ॲड केली. कशासाठी? तर तुमचा वेळ खाण्यासाठी, तुमचा वेळ नाही पुरावा यासाठी. कारण की मित्रांनो आयोग खूप हुशार असतो. तुमचा वेळ कुठे जास्तीत जास्त टाईमपास केला जाईल हा त्यांना सर्वच माहिती असते. बघून घ्या मित्रांनो. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर कुठल्याही प्रकारचा संदर्भात न गोंधळून जाता तर याचं उत्तर डायरेक्टच मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल की पुणे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. ह्या प्रश्न मागेच पाहिलेला असल्यामुळे ह्या तुमचा पॉईंट तुम्ही बघून घ्या मित्रांनो. तोच आहे, काही वेगळं नाही आहे. यामध्ये आहे हे बघून घ्या. तलाठी परीक्षेमध्ये सरळ सेवेमध्ये खूप वेळा सामान्य ज्ञान विभागात हा प्रश्न विचारला जात असतो. सावित्रीबाई फुले डेक्कन कॉलेज आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था कार्यरत आहे पुण्यामध्ये. पुण्याला लाभलेले उत्कृष्ट शैक्षणिक वारशांमुळे याला विद्येचे माहेरघर आणि पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हटले जात आहे. आणि पेशवे काळात नंतर समाजसुधारकांच्या काळात पुण्यातून अनेक पुरोगामी चळवळींची पायाभरणी झाली. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, पुणे येथे. पर्याय क्रमांक सी, पुणे येथे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17 आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने स्वीकृत केलेल्या भारताच्या अधिकृत राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंगाचे मूळ डिझाईन कोणी सुरू केले? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नामध्ये बघून घ्या, गंमत बघा की राष्ट्रध्वजाची मूळ डिझाईन कोणी तयार केली आणि कधी तयार केली प्रश्न आला असता तर 22 जुलै 1947. परंतु कोणी तयार केली हा प्रश्न आलेला आहे. तर याचं सविस्तर बघूया आपण. पिंगली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशामधील थोर स्वतंत्र सेनानी आणि कृषी तज्ज्ञ होते. त्यांनी तिरंग्याचे जे मूळ डिझाईन आहे ते तयार केले होते. त्यांनी तयार केलेल्या ध्वजात बदल करून अंतिम डिझाईनमध्ये मध्यभागी निळ्या रंगाचे 24 आऱ्यांचे अशोक चक्र जोडण्यात आले. नंतर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने तिरंग्याला भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. मादामा कामा यांनी 1907 मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे भारताचा पहिला प्राथमिक ध्वज फडकावला. मित्रांनो अधिकृत मान्यता मिळाली आहे आपल्या राष्ट्रध्वजाला 22 जुलै 1947ला. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पिंगली व्यंकय्या. मित्रांनो विनंती आहे की हे प्रश्न नोट करत चला. तुम्हाला कितीकही वाटत असेल की अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वेळेवर आठवण करू शकता, प्रश्न सोपी दिसतात, परंतु हेच प्रश्न तुमचे पेपरमध्ये मार्क खातात. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे. दर 12 वर्षांनी भरणारा अत्यंत पवित्र व ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्रात कोणत्या शहरात आयोजित केला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंट बॉक्स करून सांगा मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा, सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या पवित्र काठावर 12 वर्षांनी अत्यंत उत्साहात आयोजित केला जातो. नंतर नाशिक येथील कुशावर्त तीर्थ आणि रामकुंठ येथे भाविक सिंहस्थ पवित्र स्नान करत असतात. सोबत भारतात नाशिक व्यतिरिक्त हरिद्वार. मित्रांनो हे पॉईंट नोट करून घ्या बरं तुमच्या नोटबुकमध्ये. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारले जाते, कुठे कुठे भरते बघून घ्या. नाशिक व्यतिरिक्त हरिद्वार म्हणजेच गंगा या ठिकाणी, प्रयागराज गंगा यमुनाच्या संगममध्ये आणि उज्जैन म्हणजे शिप्री नदीच्या ठिकाणी येथे कुंभमेळा भरतो. कुठे भरतो? नाशिक व्यतिरिक्त म्हणजे नाशिकमध्ये भरतो. सोबतच हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक. ठीक आहे मित्रांनो, हे झाले महाराष्ट्रातले आपले. मित्रांनो हे झाले भारतातले आपले. तर पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रामधले. ठीक.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब नाशिक येथे. पर्याय क्रमांक ब नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रश्न क्रमांक 19 आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताक झाल्यावर देशाचे सर्वात पहिले राष्ट्रपती कोण बनले? तर मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात जेव्हा प्रजासत्ताक झाला तेव्हा देशाचे सर्वात पहिले राष्ट्रपती कोण होते असा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी सलग 2 कार्यकाळ हे सर्वोच्च पद भूषविले होते. 2 वेळा ते भारताचे राष्ट्रपती होते आणि ते सलग होते. ते घटना समितीचे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली देखील अधिकृत स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्त होते. त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यरत राहिले. सोबत मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो असे प्रश्न जे राजकीय आहे, जे ऐतिहासिक आहे, घडामोडीचे आहे आणि प्रथम आहे ते प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की असे प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून देणारे असतात आणि ऐतिहासिक घटना कधीच बदलत नाही मित्रांनो, त्यामुळे ते प्रश्न पाठच करून घ्यावे लागतात. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोणत्या ऐतिहासिक किल्ल्यावर झाला होता? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, इतिहासामधला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरून विचारलेला प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तारीख आहे 19 फेब्रुवारी 1930 रोजी जुन्नर जवळील शिवनेर या डोंगरी किल्ल्यावर झाला. सोबत या किल्ल्यावर असलेले शिवाई देवींवरून महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले आणि रायगड हा किल्ला स्वराज्याची मुख्य राजधानी होता आणि याच किल्ल्यावर महाराजांचा शिवराज्याभिषेक देखील झाला होता. मित्रांनो दरवर्षी 19 फेब्रुवारी हा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब शिवनेरी. पर्याय क्रमांक ब शिवनेरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर शिवनेरी हा किल्ला कुठे येते? तर पुणे या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बहुमूल्य आणि क्रांतिकारी संदेश मागासवर्गीय समाजाला कोणी दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बहुमूल्य संदेश कोणी दिला असा प्रश्न आहे मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेचे 1924 मध्ये हे मुख्य ब्रीदवाक्य आहे. कोणत्या सभेचे? तर बहिष्कृत हितकारणी सभा कधीची आहे? 1924ची. कोण स्थापन केली? B.R. आंबेडकरने केली. तर यामध्येच लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला सन्मान व प्रगती मिळणे अशक्य आहे हा विचार त्यांनी आयुष्यभर मांडला. त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाला अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. सोबत महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या ऐतिहासिक विषयांवर तलाठी भरती परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारला जातो. तर आपण मागच्याच क्लासमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न शिकवला होता मित्रांनो की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर मित्रांनो हे जे आपण लाईन बघितली होती ती कोणत्या समाजसुधारकांनी म्हटलेली आहे मित्रांनो? ग्रंथामध्ये ह्या लाईनचा उल्लेख आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आत्ताच सांगा मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. देशातील सर्व प्रमुख वित्तीय संस्थांचे मुख्यालय मुंबईत असल्यामुळे भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? तर मित्रांनो याचे प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक ब मुंबई या ठिकाणी. तर यामध्ये लक्षात ठेवा मुंबईमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, नंतर सेबी, नंतर LIC आणि प्रमुख शेअर बाजारची मुख्य कार्यालये आहेत. याच देशातील सर्वात मोठ्या आर्थिक उलाढाल्यांच्या केंद्रामुळे मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते. तर नवी दिल्ली ही भारताची अधिकृत राजकीय प्रशासकीय राजधानी म्हणून कार्यरत आहे आणि कोलकाता हे ब्रिटिश काळामध्ये 1911 पर्यंत भारताची मुख्य राजकीय राजधानी होते. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी मुंबई या ठिकाणी. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर या सर्व क्लासची फ्री PDF अवेलेबल असते. सोबतच सर्व काही अपडेट देखील आपण त्यावर देत असतो आणि प्रत्येक दिवशी आपण करंट अफेअरच्या नुसार म्हणा किंवा ऐतिहासिक घटना म्हणा आपण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या.
सोबतच अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो आपली शाळा जीकेला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे. द्विगृहात्मक विधिमंडळ असलेले महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. राज्यघटनेतील हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या विधान परिषद व विधिमंडळाचे स्थायी व वरिष्ठ सभागृह असून त्याची एकूण सदस्य संख्या 78 आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राची विधान परिषद हे विधिमंडळाचे स्थायी व वरिष्ठ सभागृह असून त्यांची एकूण सदस्य संख्या जी आहे ती 78 आहे. आणि या सदस्यांची निवड अप्रत्यक्षरित्या शिक्षक, पदवीधर, स्थानिक संस्था आणि राज्यपालाद्वारे केली जाते. महाराष्ट्राच्या विधानसभेची कनिष्ठ सभागृह एकूण सदस्य संख्या 288 इतकी निश्चित केलेली आहे. महाराष्ट्राची विधानसभा कनिष्ठ सभागृह आहे जिची एकूण सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर 78 खासदार तर राज्यसभेवर 19 खासदार निवडून पाठविले जाते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो की महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार पाठवले जाते. तर 48 खासदार पाठवले जाते आणि लोकसभेवर आणि राज्यसभेवर जे आहे ते 19 खासदार पाठवले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 78. पर्याय क्रमांक ब 78 एवढे. प्रश्न क्रमांक 24 आहे. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यांमध्ये झेलम नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेले भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? मित्रांनो, गोड्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील असा प्रश्न आहे. सर्वात मोठे. तर यामध्ये लक्षात ठेवा, उलर सरोवर हे जम्मू आणि काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात झेलम नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. हे सरोवर आशियातील आणि भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर मानले जाते. चिल्का सरोवर ओडिशा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते ओळखले जाते. त्यासोबत लोणार सरोवर बुलढाणामध्ये येते आणि उल्कापातामुळे हे तयार झालेले आहे. ह्या सरोवराचे अलीकडे पाणी गुलाबी झाले होते मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न आणखी चर्चेत आलेला होता. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब उलर सरोवर. पर्याय क्रमांक ब उलर सरोवर. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे. जम्मू काश्मीरसाठी पूर्वी कोणती कलम होती? जम्मू काश्मीरसाठी पूर्वी कोणती कलम होती आणि ती रद्द कधी करण्यात आली? ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भगवद्गीतेवरील टीका असलेले ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे येथील मोहिनीराज मंदिरात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे मूळ नाव होते भावार्थ दीपिका. तर ते ज्ञानेश्वरी या नावाने वारकरी संप्रदायाचा मुख्य पाया देखील ठेवला. तर नेवासे येथे ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब आज पैस खांब म्हणून प्रसिद्ध आहे. आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवनी समाधी असलेले पवित्र वारकरी तीर्थक्षेत्र आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब नेवासे. पर्याय क्रमांक ब नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? 15व्या शतकामध्ये लिहिला. कोणी? संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिला. ज्यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे तिला आपण संजीवनी समाधी देखील म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो. संविधानाच्या कायदेशीर संरक्षणाची आणि व्याख्या करण्याची अंतिम जबाबदारी असणारा संविधानाचा रक्षक कोण आहे? तर प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे अंतिम अर्थ लावणारे आणि कायदेशीर रक्षक मानले जाते. संसदेने मंजूर केलेले कोणताही कायदा संविधानाचा भाग करत असल्यास सर्वोच्च न्यायालय तो रद्द करू शकते. भंग करत असल्यास सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी थेट घटनात्मक अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाची असते. सोबतच राज्यघटनेची सर्वोच्चता राखण्यासाठी न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक ब सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी 26 जिल्हे होते. सध्या प्रशासकीय सुलभतेसाठी राज्यात एकूण किती जिल्हे अस्तित्वात आहे? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी स्थापनेच्या वेळी 26 जिल्हे होते. नवीन जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ही संख्या आता 36 झाली आहे. आता सध्या 36 आहे. सोबतच 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन 36वा जिल्हा म्हणून पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला.
राज्यात एकूण 6 प्रशासकीय विभाग आणि 355 तालुके सध्या कार्यरत आहे आणि भौगोलिक रचना प्रशासन यावर तलाठीमध्ये परीक्षा वारंवार हमखासच विचारले जातात. मित्रांनो लक्षात ठेवत जा हे प्रश्न. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी 36 जिल्हे, पर्याय क्रमांक जी 36 जिल्हे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 आहे मित्रांनो. एकूण भूभागाच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता संपूर्ण जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आय थिंक आपण 2 क्लास अगोदर 9व्या की 10व्या प्रश्नसंचामध्ये हा प्रश्न घेतलेला आहे, परंतु हा प्रश्न फिरून विचारलेला आहे मित्रांनो. एक वेळा आणखी आलेला आहे. हा प्रश्न कमीत कमी 4-5 वेळा मला MPSC पॅटर्ननुसार दिसलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न मी यामध्ये ॲड केलेला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा मोठा देश असून त्याने एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2.4% जगातून भारताने. तर जगात रशिया पहिल्या क्रमांकावर, तर कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर असलेला सर्वात मोठा देश. रशिया, कॅनडा, चायना सोबतच अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारत असे क्रम आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवजा. त्यासोबतच लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आघाडीचा देश ठरला आहे. लोकसंख्येमध्ये तर भारत पहिल्याच क्रमांकावर आहे, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3287,263 चौरस किलोमीटर इतके विस्तृत आहे. 3287,263 हा भाग लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब 7वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा जगाच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार. किती टक्के? तर 2.4% क्षेत्र व्यापलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. महाराष्ट्रातील स्वतंत्र चळवळी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा हे जगप्रसिद्ध वृत्तपत्र कोणी सुरू केले? प्रश्न बघून घ्या. आपण मागच्याही क्लासमध्ये पाहिला आणि याही क्लासमध्ये पाहत आहोत, पण प्रश्नाची पद्धत विचारण्याची बदललेली आहे ना मित्रांनो. तर हीच पद्धत तुम्हाला परीक्षेमध्ये फार त्रास देऊ शकते आणि त्याचीच आपण उजळणी आतापासूनच करत आहोत. तर यामध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर 4 जानेवारी 1981 पासून पुण्यात केसरी वृत्तपत्र सुरू केले. हे केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये निघत होते मित्रांनो? तर केसरी वृत्तपत्र मराठीमध्ये निघत होते. सोबतच केसरी हे मराठी भाषेतून, तर मराठा हे साप्ताहिक इंग्रजी भाषेतून विचार मांडण्याचे प्रसिद्ध होते. केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी 1887 पर्यंत कुशलतेने काम पाहिले आणि नंतर महाराष्ट्रात स्वतंत्र लढा तीव्र करण्यात आणि सामाजिक सुधारणेत या वृत्तपत्राचे मोठे योगदान होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो. आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न आहे हा, की लॉर्ड डलहौसी काळात भारतातील सर्वात पहिली रेल्वे, हे चुकलेलं आहे मित्रांनो. एंटिनी 1853 मध्ये मुंबईत ते कोणत्या स्टेशन दरम्यान धावली? प्रश्न फार सोपा आहे मित्रांनो. उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लक्षात ठेवा 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर मुंबई ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली रेल्वे धावली. त्यासोबतच पहिल्या ऐतिहासिक प्रवासाचे अंतर 34 किलोमीटर म्हणजेच 21 मैल होते आणि या रेल्वेला सिंध, पंजाब आणि सुलतान 3 इंजन लावलेले होते आणि हा भारतातील वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे मित्रांनो. तर हे होते आपले आजचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न. यासोबतच अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही बघितले नसेल तर आपली शाळा जीके या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व प्रश्न बघून घ्या. सोबतच आपले टेलिग्राम चॅनल देखील आत्ताच जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो मी एक सेपरेट क्लास तुमच्यासमोर आताच 1-2 दिवसामध्ये अपलोड करणार आहोत. त्यामध्ये आपण मराठी विषयामध्ये या सर्व विषयाची अपडेट मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करणार यूट्यूबवर. त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाठवणार आहोत. 1-2 दिवसामध्येच ही सप्लिमेंटरी सिरीज सुरू होणार आहे मित्रांनो. तर हे का सुरू होणार आहे? आपले पहिले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. त्याच आणि तुमच्या सहकार्यामुळे ही सिरीज आपण लवकरच सुरू करत आहोत. 1-2 दिवसामध्येच तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहोत आणि सर्व माहिती देणार आहोत की ही सिरीज कशी होणार आहे, यामध्ये कोणकोणते प्रश्न होणार आहे, यामध्ये कोणती स्ट्रॅटर्जी होणार आहे, तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, हे सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो. मराठी हा विषय तुमच्यासाठीच आणि तुमच्या कोणत्याही महाराष्ट्रातल्या परीक्षेसाठी मराठी विषय महत्त्वाचाच आहे. तर त्यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहे, कोणते प्रश्न तुम्हाला रिपीट येऊ शकतात, याचाच अभ्यास करून आपण ही सिरीज तयार करत आहोत. त्यामुळे काही वेळही लागलेला आहे मित्रांनो, त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो. परंतु लवकरात लवकर मी तुमच्यासमोर हे सिरीज आणणार आहोत आणि याचा व्हिडिओ आत्ताच 1-2 दिवसामध्ये मी अपलोड करणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही. त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करून घ्या. चला तर मित्रांनो
पुढच्या प्रश्नसंचामध्ये प्रश्नसंच 13व्यामध्ये भेटूया. तोपर्यंत आपल्यासोबत जुळून राहा. आपली शाळा जीकेला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चला तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नसंचामध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.